आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 18 महिने महागाई भत्त्याची थकबाकी किती मिळेल या संदर्भातले बरेच प्रश्न, बऱ्याच कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच पेन्शनधारकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असल्याने जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका। राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक यांचा कोरोना काळामध्ये म्हणजेच 1 जानेवारी 2020 पासून तर 30 जून 2021 या 18 महिन्याच्या कालावधीसाठी महागाई भत्ता गोठविण्यात आलेला होता। त्यासाठी कारण असं होतं की देशावर कोरोनाचं आलेलं संकट, त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती, यासाठी केंद्र शासनानं तो निर्णय घेतलेला होता आणि तसाच निर्णय राज्य शासनानं सुद्धा फॉलो केला। त्यामुळे या 1.5 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 18 महिन्याच्या काळासाठीचा जो महागाई भत्ता गोठवला होता तो अद्याप पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मिळाला नाही। परंतु त्या संदर्भात JCM नावाची केंद्रीय कर्मचाऱ्यांची जी अत्यंत महत्त्वाची संघटना आहे ती केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहे आणि जशा सकारात्मक बातम्या आता समोर येत आहे की ज्यामध्ये येत्या काळामध्ये किंवा दिवाळीपूर्वी हा गोठवलेला महागाई भत्ता पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मिळू शकतो आणि त्याच अनुषंगानं बऱ्याच पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या कमेंट आल्या होत्या की ज्यामध्ये की असं कॅल्क्युलेटर तयार करा ज्याच्यामध्ये किंवा ज्याच्या माध्यमातून पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना ती 18 महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी किती मिळेल हे घरी बसून त्यांना पाहता येणार आहे। तर त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे। त्या वेबसाईटच्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर shasanirnay1.com नावाची एक वेबसाईट ओपन होणार आहे। त्या वेबसाईटमध्ये दिलेली माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे आणि थोडं खाली आल्यानंतर आपल्याला या पोस्टमध्येच एक वेब कॅल्क्युलेटर दिलेला आहे। तर ते कॅल्क्युलेटर जर आपल्याला दिसलं नाही तर जसं स्क्रीनवर आपण पाहू शकाल, आपल्याला आपल्या बोटानं थोडंसं बाजूला करून घ्यायचं आहे। स्क्रीन थोडीशी झूम केल्यानंतर हे आपल्याला इथे दिसत असेल आणि इथं तुम्ही जसं पाहू शकत असाल 18 महिन्याच्या DA थकबाकीसाठी तुमचं बेसिक पेन्शन टाका म्हणून असं म्हटलेलं आहे। जिथं हे 40,000 दिलेले आहेत तिथं काय करायचं आहे, डबल टॅप म्हणजे बोटानं 2दा असं तिथं टॅप करायचं आहे। टॅप केल्यानंतर तुमचं जे काही मूळ पेन्शनचं बेसिक असेल ते टाकायचं आहे। समजा मी या कर्मचाऱ्याची 50,000 बेसिक टाकतो आहे। 50,000 बेसिक टाकल्यानंतर खाली जे गो बटन दिलेलं आहे त्या गो बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। गो बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे असं पेज ओपन होणार आहे। या पेजवर दिलेली माहिती आपल्याला थोडीशी पाहून घ्यायची आहे। थोडं झूम इन झूम आउट केल्यानंतर आपल्याला हे स्पष्ट दिसणार आहे। तर जसं आपण इथं पाहू शकत असाल की जानेवारी 2020 ते 21 जून 2021 या 18 महिन्याच्या काळामधलं बेसिक पेन्शन आलेलं आहे। 17% नुसार DA, त्यावेळेस 17% DA होता, परंतु त्या काळानुसार वाढलेला जो काही DA आहे तो त्या पद्धतीनं स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे। खालीवर करू शकतो आपण आणि अशा पद्धतीनं या पेन्शनधारकाला किंवा ज्या पेन्शनधारकांची पेन्शन 50,000 आहे त्यांना जो मिळणारा 18 महिन्याचा जो काही थकबाकीचा हप्ता आहे किंवा थकबाकी आहे ती 36,000 या पेन्शनधारकांची होत आहे। अशाच पद्धतीनं राज्यातला कोणताही पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक सहज एका क्लिकवर त्यांना मिळणारी 18 महिन्याची थकबाकी पाहू शकतो। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।